सोजय संघासाठी गुणांचं खातं उघडलं गेलं. सिद्ध कर्णधाराला सिद्ध कर्णधाराकडून प्रत्युत्तर दिलं जाईल का बघायचं या अपडेटवरती. समोर मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये सिद्ध कर्णधार आविष्कार पालकर रनिंग मार्फत दाखल होताना पाहायला मिळतं. कौस्तुभ जाधव रनिंग मार्फत मारण्याचा ताबा केला जातो. मैदानाला घेतली जाते. अपील मैदानावरती केलं गेलं परंतु अपील त्या ठिकाणी फेटाळून लावलं आणि तत्परता आता मात्र आविष्कार पालकर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतं. कौस्तुभ जाधव त्या ठिकाणी अपील जरूर केलं परंतु ते अपील त्या ठिकाणी आविष्कार पालकरला जोरदार सुरुवात केली त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एका गुणांना आलोक वाढताना पाहायला मिळतो त्या ठिकाणी. प्रसन्न सोजय देवरज संघाचा सुरेश जाधव रनिंग मार्फत कौस्तुभ जाधवला सेटिंग ब्लॉकच्या दिशेने पाठवला गेला. 4 ते 5 दिवसापूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पराभवाचे हिंट या ठिकाणी या मैदानावरती काढलं जाणार का बघायचं. जुगाई कोचिंग संघावरती सोजय देवरुख संघाकडून मागील 3 ते 4 वर्ष अजय केशव हे 2 अंतिम फेरीमध्ये दाखल होत आहेत. परंतु मागील सलग 2 वर्षामध्ये जुगाई कोचिंग संघाने आपला विजयरथ कायम ठेवला आहे. सलग 3रे विजेतेपद या मैदानामध्ये ते मिळवणार का बघायचं आहे आणि त्यांचा विजयरथ थांबवण्याची ताकद असणारा संघ त्यांच्या समोर आहे तो म्हणजे सोजयचा संघ आहे. आणि तो विजयरथ या मैदानावरती या नवीन वर्षामध्ये जो बंदरच्या शतकामध्ये थांबवला जाणार का बघायचं. त्या प्रयत्नामध्ये चिन्मय सुरक्षित आहे. तर आता मात्र पहिली असेल विहंग जाधववरती आक्रमणाची जबाबदारी दिली जाते आहे. करण्याचा प्रयत्न होतो त्याचा थोडंसं स्पीडअप करण्याचा प्रयत्न करतोय. बोनस ऑन असेल गुलाब संघासमोर. विहंग जाधव रनिंग मार्फत त्या ठिकाणी आपल्या इथून करताना वरती गुण घ्यावा लागेल. कोणतं कौशल्य करायला लावतं बघायचं आणि नंतर त्या ठिकाणी अजूनही संयमाने घेताना पाहायला मिळतो. विहंग जाधव अजून देखील त्या ठिकाणी आणि बोनस दिवाळीपासून सिंगल पॉईंट सोजय. बोनस त्या ठिकाणी दिवाळीपासून असेल सिंगल पॉईंट त्या ठिकाणी असेल सोजय. त्या ठिकाणी आता मात्र आविष्कार पालकर रनिंग मार्फत दाखल होतो त्या ठिकाणी. समोर आव्हानासाठी त्या ठिकाणी संघाचा सरसेनापती मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो तो म्हणजे आविष्कार पालकर. पावला जातो 4 डिफेन्स समोर कोणतं कौशल्य पाहायला लागेल बघायचं. आक्रमक चढावसाठी ओळखला आविष्कार पालकर त्या ठिकाणी आणि तो खेळ मैदानावरती आविष्कार केला होता. सही सलामत ठेवायचं असेल तर आता मात्र कौस्तुभ जाधव कंपनीला त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट करावं लागेल. विचार सुरू मार्फत दाखल होताना पाहायला मिळते. बोनस आम असेल फिलाईट संघासमोर त्या ठिकाणी आता मात्र कौस्तुभ जाधव मार्फत त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतं. शटलिंग सुरू मध्यरक्षकाला थोडंसं कटाक्षे टाकलं जातं आणि नंतर बोनस वरती ही ओळख आहे त्या ठिकाणी. त्या माहिती आपला संघ बॅटवरती आहे आणि त्या ठिकाणी एक गुण करत त्या ठिकाणी आता मात्र एक बोनसचा महत्वपूर्ण गुण मिळाला. आविष्कार पालकर पुन्हा भेटावले जाते 7च्या संघासमोर त्या ठिकाणी संघाच्या 03 नंबरचा सुपरदान केला रेडर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. बोनस आम असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता मात्र पाठवला गेला आविष्कार पालकरला. थोडंसं स्मिताचं त्याच्या देखील पाहायला मिळतं परंतु मैदानावरती संघाचा सरसलामती कशा पद्धतीने भेटतो बघा. हे मैदान त्याला माहिती आहे 2 वर्ष खेळाच्या जीवावरती मी गाजवतो परंतु माझा संघ अंतिम फेरीमध्ये कुठेतरी कमी पडतोय आणि ती कमी या वर्षी मी कुठेही कमी कमी देणार नाहीये. ते त्याच्या बोलून घेण्यात परंतु कौस्तुभ जाधव सारखा एक अनमोल होता. आता मात्र डिफेन्स संघात पार करायला लागेल. सोजय संघाचा चिन्मयचं कौतुक करावं लागेल आणि त्याच्या
आविष्कार पालकर तसा सिटिंग ब्लॉक मध्ये गेलाय. डिफेन्स मधून गुण आलाय. कौस्तुभ जाधवला सिटिंग ब्लॉक मध्ये पाठवलं गेलाय. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार आहे. आविष्कार पालकर पुन्हा टर्निंग मार्गावरती सज्ज होतील. 6 तासांची असेल त्या ठिकाणी समोरून बोनस ऑन असेल. आक्रमक होताना पाहायला मिळते का बघायचं आहे. छोट्या या ठिकाणी आता मात्र त्या ठिकाणी थोडासा बॅकशूटवर त्या ठिकाणी सज्ज असल्याची ग्वाही देतोय. आविष्कार पालकरला सूरज जाधव मात्र सूरज जाधव आपला खेळ चालला गेला. या दोन खेळाडूंनी जुगाई कोचिंगचा सूरज जाधव आणि आविष्कार पालकर सोजाई संघाचा मागील 3-4 वर्ष या दोन खेळाडूंनी मैदानात गाजवले आणि हे जे भंडारी कृषक त्या ठिकाणी त्या दोन खेळाडूंनी गाजवले. सोजाई संघासाठी आविष्कार पालकर असेल तर ते सूरज जाधव देखील कोचिंग संघासाठी कित्येकदा या मैदानावरती त्याने जबरदस्त खेळ केलेला आहे. त्याप्रमाणे आता मात्र फटकार मैदानावरती सोजाई संघाचे चिन्मय शिंदे 6 तास समोरून आहे. लेफ्ट हँडर समोर मोठा ओपन असणारे आकाश तेवढीकरचं बोनस येऊन असेल चिन्मयसाठी. जेव्हा तेव्हा संघाला गरज आहे चिन्मय शिंदे धावून आला. विहंग जाधव रोडिंग मार्ग करतोय. आता मात्र पडझड पुन्हा अंटे झालाय जुगाई कोचिंग संघाची. गतविजेते थोडेसे झुगारताना पाहायला मारला केला जाईल का बघायचं. रायडर शॉट आउट सिंगल पॉइंट सोजाई प्रसन्न स्मृती. सुपर टाकल ऑन असेल. आकाश तेवढीकर अजून मैदानावरती आहे. मित्र असणार आविष्कार पालकरच्या आकाशवरती त्याला माहिती आहे त्या ठिकाणी चढाई करत त्या ठिकाणी प्रयत्न तर जोरदार होता. आता मात्र त्या ठिकाणी आकाश सुपरशूट करणे त्या ठिकाणी थोडंसं आणि आता मात्र त्या ठिकाणी 5 नंबरवर सुपर केला रेडर त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या सुरक्षित परतला आणि तर घेण्यासाठी आता मात्र कुटुंबचा मागवला पालकर आता मात्र सुपर टँकला असेल. राजूभाई मोरे आकाश सुपरकर सगळं कारण ठरणार बघायचं राजूभाई मोरे आविष्कार पालकर सेकंड फायर मारण्याच्या मैदानावरती. आविष्कार पालकर या गडी मात्र संपलेला मार्ग नाही या जुगाई कोचिंग संघाला. आणि त्या दरम्यान आता मात्र स्मिथ फ्लो टच पॉईंट घ्यावे लागेल त्याला. संघाला रिवायवल खेळाडूंना देण्यासाठी त्या प्रयत्नामध्ये बोनस लाईन त्याच्यासाठी सोडली जाते आणि त्यानंतर आता मात्र डिफेन्स कसं बघायचं. स्मिथ रेडिंग मार्ग करतोय. बोनस लाईन कन्फर्म करतोय. त्याचा रेडिंग मार्ग वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या स्ट्रॉंग झोन वरती जातोय. त्या ठिकाणी डिफेन्स संयमाने खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर त्या ठिकाणी आता मात्र तो देखील स्वतः बाद होत आहे. बोनस जुगाई 1+2 टोटल 3 पॉइंट सोजाई. सेकंड आउट कन्सिड केला त्या ठिकाणी आता मात्र जुगाई कोचिंग संघानं पहिल्या हाफमध्ये 2 आउट कन्सिड केले. चिन्मय शिंदे रेडिंग मार्ग वरती त्या ठिकाणी दाखल होतोय आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपले अटेम्प्टेड चिन्मय पूर्णपणे वेळ काढून तंत्राचा उपयोग करताना पाहायला मिळतोय. सो प्रतिकार होणं गरजेचं होतं. कुठेतरी रोखला जातो. सूरज जाधव आता मात्र रेडिंग मार्ग होते त्या ठिकाणी. सूरजला गोरला गेला आणि त्यानंतर टॅकल सक्सेसफुल झाला त्या ठिकाणी. त्यानंतर त्या ठिकाणी अफेन्स आणि डिफेन्स मध्ये आता मात्र त्या ठिकाणी सोजाईचा संघ मागच्या 2 वर्षाची ते झालेले फायनलचे पराभव कुठेतरी डोळ्यासमोर आणत या फायनल मध्ये त्या ठिकाणी संघ विजयी करण्याच्या दृष्टीने आविष्कार पालकर स्वतः त्या ठिकाणी सज्ज असल्याची ग्वाही देते. समोरच्या संघावरती भारतभर आक्रमक चढाई करतोय. चढाई करतोय आणि त्यानंतर त्या ठिकाणी आता मात्र काय कामगिरी होणार बघायचं. जुगाई कोचिंग संघाकडून कौस्तुभ जाधव कंपन्यांना कॉम्पॅक्ट करणार का बघायचं. सुरक्षित परतला आणि त्यानंतर आता मात्र कोचिंगचा कर्णधार त्या ठिकाणी रेडिंग मार्क करतोय. कौस्तुभ जाधव हॅलो हॅलो या गिरावडीमध्ये सुनील पुनाळकर यांचं आगमन झालं असेल स्टेजवरती यायचं आहे. मयूर धावणेकर आपण आला असाल तर स्टेजवरती यायचं आहे. सगळे बाबूचे पत्रकार सुरक्षित करत आणि आता मात्र या ठिकाणी डिफेन्स कशा पद्धतीने खेळ बघायचा. पुन्हा एकदा चिन्मय शिंदेचा अभ्यास करून असेल. मैदानामध्ये जी शांतता दिसते ती सामन्याच्या
मालिकेच्या शेवटच्या क्षणी नसणार आहे. मी आत्ताच सांगतो दोन पॉवर संघ एकमेकांच्या समोर आहेत. चिन्मय शिंदे त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. डिफेन्स संयमाने घेताना पाहायला मिळतोय. तर त्या ठिकाणी बोनस देखील ऑन असेल. गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न डिफेन्स संयमाने घेताना पाहायला मिळतोय. तर चिन्मय थोडीशी धावती पाहायला मिळतोय. आणि त्या ठिकाणी रेड आउट सिंगल पॉइंट जुगाई कोसून. आता मात्र त्या ठिकाणी सूरज जाधव आक्रमक होताना पाहायला मिळेल का बघायचं आहे. दोन टॅकल त्याला सगळीच मिळालं. त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाणार का बघायचं आहे. हॅलो बोनस ऑन असेल 6 संख्या समोरून पाहायला मिळतोय. हॅलो बाबू मोरे जर या ठिकाणी आले असतील माजी नगरपंचायत देवरूख तर आपण हॉस्पिटल जायचं आहे. त्यामागे बाबूजी मोरे वरती सुरक्षित मात्र डिफेन्सला अतिष्कार पालकरवरती थोडासा आपण ठेवायला लागेल. तुला उत्सुकता त्या ठिकाणी काय कामगिरी होईल बघायचं आहे. अतिष्कार पालकर डिफेन्सला त्या ठिकाणी मागतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. मात्र तुला उत्सुकता बोनस देखील असेल. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आहे आणि ती आक्रमकता त्यानं सामना सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणी दाखवलं. त्या मात्र सुरज जाधव पूर्णपणे त्या ठिकाणी हाल टाकावतो त्या ठिकाणी आणि आपला अटॅक पूर्ण करतो त्या ठिकाणी उत्तर पालकर अँड्रो सुरक्षित करत नाही. खेळायला सुरू होते आणि डुअल डायरेक्ट असेल. बोनस ऑन असेल. 6 संख्या समोरून असेल. मगाच्या 2 टॅकलचं उत्तर सूरज जाधव मैदानावरती देणार का बघायचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये रनिंग मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. 6 संख्या समोरून पाहायला मिळतोय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न बॅकिंग करण्याचा प्रयत्न आपल्या अंगामध्ये असलेले ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न. सूरज जाधव त्याच्या गुरुचा चेहरा नाहीये अगदी झेपावलाय आणि त्याने हँडच केलाय आणि संघासाठी महत्वपूर्ण बहुमूल्य गुण त्याने मिळवलाय. मांजरे करण्यासाठी ब्लॉकमध्ये पाठवला गेलाय. आता मात्र अविष्कार पालकरवरती आक्रमक डिफेन्स करत ठाकूरने जोड का बघायचं आहे. हळूहळू त्या ठिकाणी जुगाई कोचिंग संघ करताना पाहायला मिळेल का बघायचं आहे. तर त्या ठिकाणी मात्र अविष्कार पालकर मात्र त्या ठिकाणी आपल्या जागेवरती सुरक्षित करताना पाहायला मिळत आहे. कौस्तुभ जाधव रेडिंग मार्क करतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो पार करतो. मात्र त्या ठिकाणी सुरक्षित करतोय आणि आता मात्र असेल. मगाच्या सेमीफायनलचा हिरो मैदानावर रणजित मुतार जेव्हा संघ अडचणीमध्ये होता त्याने त्या मॅच मध्ये फक्त 4 किंवा 5च पॉईंट मिळवले. परंतु ते अशा प्रसंगी मिळवले तेव्हा त्या ठिकाणी गरज होती. सूरज जाधव बॅक गोलचा सुंदर नमुना पेश करतो. सिंगल पॉईंट येतो त्या ठिकाणी जुगाई कोचिंग संघासाठी आणि आता मात्र त्या ठिकाणी सूरज जाधव आपल्या रंगामध्ये आणि ढंगामध्ये सुरू पाहायला मिळेल का बघायचं आहे. कारण तो रंगामध्ये येणं गरजेचं आहे. तो रंगामध्ये आला तर त्या ठिकाणी जुगाई कोचिंगची नौका किनाऱ्याला लागू शकतो. मी आत्ताच सांगतो ज्या खेळाडूकडे ताकद मोठी आहे त्या तो प्रयत्न जोरदार झाला. दिल्लीवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षित परतला पालकर. आता मात्र काय कामगिरी करतील बघायचं. तुला उत्सुक आहे. हॅलो या खेळाडूमध्ये सन्माननीय राजेश स्ट्रॉंग झोन त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतो. पालकर बोनस ऑन असेल. राजेश मोरे यांच्या आपण कशा पद्धतीने खेळ बघायचा त्या ठिकाणी चारचा डिफेन्स समोरून असेल. बोनस ऑन नसणार आहे. कोणतं कौशल्य पणाला लागेल बघायचं. सूरज जाधव छोट्या त्या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळतो. तर डायरेक्ट वरती काय कामगिरी होईल बघायचं. खोलवर चढण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आता मात्र लीच करून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कोपरा रक्षकाचं कौतुक करावं लागेल. जर्सी नंबर 09 आता मात्र चिन्मय डुओ डायरेक्ट वरती त्याला मात्र पाठवण्याचा प्रयत्न असतो नेहमीप्रमाणे करतो. आता मात्र त्याला संघ व्यवस्थापनाच्या ठिकाणी सिंगल रेड वरती त्याला पाचारण केलं गेलं. हा अजून ट्रप काढा जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा तो धावून आला. या मॅच मध्ये आता मात्र हळूहळू का होईना परंतु सोजलचा संघ गतविजेता आहे. अभ्यास करताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी चिन्मय आपल्या या रेडवरती सुरक्षित परतला आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता मात्र कौस्तुभ जाधव मैदानाच्या त्या ठिकाणी तो पार करतो. आपल्या खेळाडूंना त्या ठिकाणी तयार राहण्याची सूचना केली जाते आणि आता मात्र या चेंडू चिन्मय शिंदे रेडिंग मार्क करते. बोनस आता मात्र कशा प्रकारचं आक्रमण उभं केलं जाईल बघा. कौस्तुभ जाधव स्वतः मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी
दरम्यान मॅचिंगचा प्रयत्न व्यंग जाधवचं कौतुक करावं लागेल. गेट आउट सिंगल पॉइंट जुगल कोशिम. जी मैदानावरती आता शांतता पाहायला मिळते, सामना संपताना ती शांतता नसणार आहे, कारण हे दोन पॉवर आवश्यक आहेत. मागील 4 वर्ष या जयभंडारी चषकासाठी झगडतात. 2 वर्ष सलग त्या ठिकाणी सक्सेसफुल झाला जुगलचा संघ. दरम्यान त्या ठिकाणी आता मात्र कौशिक जाधव डिफेन्सचा थोडंसं आक्रमक काम करतो. दरम्यान खेळीवर थोडंसं आक्रमक होताना पाहायला मिळतोय. स्वतःचे स्ट्रॉंग झोनवरून सुरक्षित पडलाय आणि त्याला उत्तर देण्यासाठी कामगिरी होईल बघायचं. पुष्कर पालकर रेडिंग पार्कवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतंय. आपल्या चतुरस्थ खेळाडूंनी समोरच्या खेळाडूंचा त्या ठिकाणी ज्या तटरक्षक भीती उभे केलेले असतात त्या बेजार करण्याचं काम आपल्या फोर्सनं आपल्या स्पीडनं करताना पाहायला मिळतं प्रत्येक मैदानावरती. तो आविष्कार पालकर आता मात्र थोडासा थकलेला पाहायला मिळतो, कारण डिफेन्स देखील तेवढ्या ताकदीने उभं करताना आता मात्र पुन्हा एका संघाची बांधणी करताना पाहायला मिळतो. जुगाई कोशिमचा संघ सुरक्षित करतला आणि त्यानंतर त्या ठिकाणी सूरज जाधव आता मात्र मार्कवरती डू ऑर डाय रेड असेल. मग आता टॅकलचं उत्तर या ठिकाणी दिलं जाणार का बघायच्या मैदानावरती. सूरज जाधव जर्सी क्रमांक 4 छोट्या मैदानावरती या डू ऑर डाय रेड वरती आपल्याला सही सलामत सोडून देणार का बघायचं. त्या प्रयत्नामध्ये सुरक्षित करताना पाहायला मिळतो आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता मात्र जुगल कोशिम संघाचा संघ कर्णधार कौशिक जाधव रेडिंग पार्कवरती त्या ठिकाणी कबर चेंज त्या ठिकाणी केली जाते. अजून खेळाडूला संधी दिली जाते. 8 नंबर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतं. बोनस ऑन असेल समोरून त्या ठिकाणी कबर थोडीशी चेंज केली जाते. कौशिक जाधव संघातून जागा बदलली. त्यानंतर इंतपुरा रेडर सोजाई संघाचा चालू करून देतो 6च्या कबर समोर जुगाई कोशिम संघाच्या अजून डिफेन्स संयमाने घेताना पाहायला मिळतं. तर कोलगेटकडे करण्याचा प्रयत्न त्याला डायस आउट केला. इट्स 1 पॉइंट. चांगली पंचगिरी या ठिकाणी पाहायला मिळते या मैदानावरती. आता मात्र सुरू झाले पुन्हा एकदा शूटिंग ब्लॉकमधून मैदानावरती आले. लगेच रेडिंग मार्गवरती दाखल झालाय. 5 गोल आहे समोरून चिन्ह शिंदे शूटिंग ब्लॉकवरती आहे. धक्का तंत्राचा सुरेख उपयोग त्या ठिकाणी केला संघ कर्णधार कौशिक जाधवनं. आणि त्यानंतर आता मात्र काय कामगिरी होईल बघायचं. त्यानंतर त्या ठिकाणी सूरज जाधव स्लो डाऊन करत त्या ठिकाणी आक्रमक होण्याचा प्रयत्न करतोय. मातंबर संघ त्या ठिकाणी ही स्पर्धा मागील 3-4 वर्ष गाजवत आहेत. 2 वर्षाचा सरताज त्या ठिकाणी आघाडीत ठेवायचं जुगाई कोशिम संघाला आणि त्यांचा विजय रत्न त्या ठिकाणी मागील 2 वर्ष या मैदानावरती फायनलच्या टायटलवरती नाव करण्यासाठी झगडणारा आविष्कार पालकर संघ या 2025 या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी आपला राखील का बघायचा आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये आविष्कार पालकरनं जोरदार प्रयत्न केला. सूरज जाधवने तेवढंच प्रत्युत्तर त्या ठिकाणी डिफेन्समधून आम्ही तुझ्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली जाते. आपली अटेम्प्ट पूर्ण करताना पाहायला मिळतं सूरज जाधव आविष्कार पालकर आणि सुरक्षित करत आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता मात्र डायरेक्ट असेल. सूरज जाधव मगाच्या टॅकलचं उत्तर या रेडवरती देणार का बघायचं आहे. जरी या ठिकाणी सूरज जाधव सक्सेसफुल झाला तर त्या ठिकाणी त्याला आत्मविश्वास मिळणार तो गुण असू शकतो. मांजरेकर तो प्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये मतरक्षकाच्या भूमिकेमध्ये आविष्कार पालकर पाहायला मिळतं. पलकर चढाई करण्याचा प्रयत्न डिफेन्स सुरेखरित्या त्या ठिकाणी सेट झालेला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. प्रसन्न स्मृती परंतु त्या ठिकाणी सरते शेवटी टॅकल सक्सेसफुल झालाय आणि त्यानंतर त्या ठिकाणी टॅकल सक्सेसफुल झालाय. सिंगल पॉईंट त्यांना पाहायला मिळतो त्या ठिकाणी. प्रसन्न स्मृती सोजई संघासाठी आविष्कार पालकर या रनवरती त्या ठिकाणी पार करतोय. फायनलचा पहिला हाफ सुरू आहे. पहिल्या हाफ मध्ये त्या ठिकाणी भारी भक्कम आघाडीवरती घेताना पाहायला मिळतो त्या ठिकाणी प्रसन्न स्मृती सोजईचा संघ जे नेहमीच सोजई संघाच्या आणि इतर सर्व खेळाडूंच्या पाठीराख्यामध्ये त्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जाते असे
कैलासाची प्रसिद्धी सार्थ आज आपल्यामध्ये नाहीये आणि या मानाचा चषक आहे. या मानाच्या चषकामध्ये सोजयचे संघ त्यांच्या नावाने त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या मैदानावरती त्या नावाने केले. शिंदे डायरेक्ट वरती 6ची कव्हर समोर पाहायला मिळते. कौस्तुभ जाधवने डिफेन्सला चूक करण्यासाठी भाग पाडले तर दरम्यान रेडिंग मार्क वरती दाखवलं तर पाहायला मिळते चिन्मय. बोनस ऑन असेल 6ची कव्हर समोर पाहायला मिळते. त्या ठिकाणी प्रयत्न जोरदार केला जातो. चिन्मय आता मात्र थोडासा अडचणीमध्ये असेल. डिफेन्स संयोगाने पाहायला मिळते त्या ठिकाणी बाहेरून आपण बॉलिंग करू नका प्लीज. मॅच करू नका त्या ठिकाणी नक्षा बदलून जाईल. तिकडे थांबा बघायचं. 12 गुणांच्या पिछाडीवरती खेळताना पाहायला मिळते. जुगाई कौसिंगचा गतविजेता संघ या जयभटारी चषकाचा कप्पा ठेवणार का बघायचं का सोजयचा संघ मागील 2 वर्ष त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जात होता. शार्पी बंद करा. तो संघ आता मात्र मैदानावरती त्या ठिकाणी कप्पा करत या नवीन वर्षामधील पहिलं विजेतेपद मिळवणार का बघायचं. आणि त्याच दरम्यान कौस्तुभ जाधव आपल्या पहिल्या रेडीवरती सुरक्षित करत नाही. या साईडच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी आविष्कार पालकर सक्सेसफुल ठरले होते. सेकंड हाफ मध्ये त्या ठिकाणी आता मात्र जुगाई कौस्तुभचा संघ त्याला थांबवण्याच्या रणनीतीचा आखत त्या ठिकाणी यशस्वी ठरणार का बघायचं. जर आविष्कार पालकर केला गेला तर ही मिळालेली आघाडी बिघाडी करण्याचे काम कौस्तुभ जाधव कंपनी मैदानावरती करेल. प्रयत्न जोरदार केला आणि त्या प्रयत्नांना यश मिळालेलं नाही. सूरज जाधव आता मात्र आक्रमक खेळावा लागेल या खेळाडूला. त्या ठिकाणी फुलवर चढाई करण्याचा प्रयत्न होतोय. तो प्रारक्षकावरती त्या ठिकाणी कटाक्ष टाकला गेला आहे. तर नंतर त्या ठिकाणी आपल्या हेडवरती पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळतं. नंतर आता मात्र आविष्कार पालकर पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते. रेडिंग मार्क वरती पुन्हा संघ पाहायला मिळतो. सोजयचा संघ सिटिंग ब्लॉक मध्ये पुन्हा संघ पाहायला मिळतो. 46 संघ त्या ठिकाणी आता मात्र आविष्कार पालकर वरती पूर्णपणे निर्भर पाहायला मिळतो. कारण चिन्मय शिंदे मैदानाच्या बाहेर आहे. मांजरेकर मैदानाच्या बाहेर आहे. त्या ठिकाणी भागवरती सूरज वरती त्या ठिकाणी डायरेक्ट असेल. आता मात्र डिफेन्स कशा पद्धतीने खेळ बघायचा आहे. तटरक्षक भिंती भेटण्यामध्ये यश मिळेल का सूरज जाधवला. 3-4 वर्षाच्या खेळामध्ये हे मैदान त्याने गाजवले आहे. तो खेळ आता मात्र त्याला डोळ्यासमोर आणावा लागेल. एक महत्वपूर्ण गुण असणारा या चालू मॅच मध्ये डोळा डायरेक्ट सूरज जाधवचा आता सिंगल पॉइंट प्रसन्न स्मृती सोजई संघ केली जाते. आता मात्र त्या ठिकाणी जाम दालन मैदानावरती या खेळामध्ये महेशजी गुरव रणजित गोटा आपल्या विनंती आपण व्यासपीठावर द्यायचं. महेशजी गुरव जबरदस्त आक्रमक होताना पाहायला मिळतो. आपल्या स्ट्रॉंग झोन वरून वैशिष्ट्यपूर्ण बदला निघतो तो सगळं पाहायला मिळतं. रेडिंग मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळतो. सन्माननीय यतीन खवळे यांच्या ठिकाणी आपण झालेली आपल्याला विनंती करतो. आपण व्यासपीठावर यायचं. सन्माननीय वैभवजी पवार माजी नगरसेवक नगरपंचायत पाहायला सुरक्षित करत नाही. आविष्कार पालकर पुन्हा रेडिंग मार्क करतो. हे थोडं सोडवावं लागेल. वेळ प्रसंगी त्या ठिकाणी आता मात्र जे काही आविष्कार पालकर पुन्हा रेडिंग मार्क करतोय. येथील खेळ वैभवजी पवार आपण गुरुवार महेशजी गुरु रेडचा वेळ काढून पाण्याचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. मार्क होती त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
आता मात्र त्या ठिकाणी आक्रमक होईल का बघायचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये सांगितलं होतं प्रेक्षकांमध्ये जी शांतता पाहायला मिळते ती शांतता हा सामना संपताना मैदानामध्ये नसणार आहे. मैदानावरती आहे. आता मात्र सिटिंग ब्लॉक मध्ये पाहायला मिळतो आविष्कार पालकर. सुपर टॅकल ऑन असेल त्या ठिकाणी सूरज जाधव रेडिंग मार्गावरती टाकलं होतं. सिंगल पॉईंट जुगाई पासून दरम्यान 8 नंबरवरती बरोबर केल्यानंतर मैदानावरती त्या ठिकाणी ज्या खेळाडूने या आधीच्या रेडवरती त्याच्याकडे अपेक्षा नव्हती त्यानं बोनस गुण मिळवल्यानंतर त्याला टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. या रेडवरती डिफेन्स उत्तर शोधणार का बघायचं आहे. 8 नंबरवरती बरोबर केल्यानंतर मैदान डिफेन्सला थोडंसं माप्यांच्या कामात खोलवर काढायचा प्रयत्न. रेडर आउट सिंगल पॉईंट जुगाई पासून हळूहळू त्या ठिकाणी गतविजेते देखील सांगतात आमचं हे तिसरं टायटल आहे सलग 3ऱ्या वर्षातलं. आम्ही या ठिकाणी तितक्याशा सहजासहजी ही मॅच सोडणार नाहीये. टोटल 3 पॉईंट जुगाई फर्स्ट ओव्हर कन्सिडर केला जात आहे सोळगाई संघावरती. आता मात्र मॅच हळूहळू रंग बदलायला सुरुवात होते. प्रेक्षकांमध्ये हळूहळू थोडीशी कुजबुज व्हायला सुरुवात झाली आहे. आविष्कार पालकर आता मात्र रेडिंग मार्क वरती आहे. मगाशी त्याने ऑफेन्स मधून एक चूक डिफेन्स करताना एक चूक केली होती ती भागात पडली आहे. आणि त्यानंतर आता मात्र त्या चुकीवरती पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या या रेडवरती ते सुरक्षित परतला कौस्तुभ जाधव. मॅच आपला संघ एखाद्या वेळी एखाद्या मॅच मध्ये बॅकफूट वरती जरूर असेल परंतु ती मॅच स्लो डाऊन करून कशी आपल्या संघाच्या बाजूने एक गुण घेत ती जी मिळालेली किंवा आपल्या संघावरती झालेली आघाडी आहे ती कशी कमी करायची ती या खेळाडूच्या नेतृत्व गुणावरून त्या ठिकाणी आपल्याला कळतं. सांगितलंय तुम्ही मागील 2 वर्ष आमच्यावरती अधिराज्य गाजवलंय एवढं वर्ष नवीन आहे ही स्पर्धा नाही आज तितकंच सोपं नसणार आहे. कौस्तुभ जाधवला आता मात्र सिटिंग ब्लॉकच्या दिशेने पाठवला गेला. आविष्कार पालकर ही संधी साधणार का बघायचा. डिफेन्सचा थोडासा अंदाज घेतला जातो आणि पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. पलीकडे करण्याचा प्रयत्न आता मात्र वैविध्यपूर्ण रेड साठी ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या दोन्ही कोपऱ्यामधून दोन्ही साईडून जोरदाररित्या वंडरफुल रेड करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आविष्कार सुरक्षित परतलाय. आता मात्र सूरज जाधव विधानच्या तालुक्यात तो पार करतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी आक्रमक सुरक्षित आपल्या घराकडे परतलाय. आणि आता मात्र त्या ठिकाणी शिंदेचा पण समोर नसेल आकाश त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी सूरज जाधव मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. 2 मिनिट जाधव रेडिंग मार्गवरती आला जाता मात्र जाधव त्या ठिकाणी रेडिंग मार्गवरती त्या ठिकाणी तिला सिंग पाहायला म्हणजे सहजायचा बोनस देखील ऑन असेल साठी काय कामगिरी करेल सुरक्षित परतला थोडीशी ताकीद केली जाते. आणि आता मात्र त्या ठिकाणी आविष्कार पालकर या रेडवरती त्या ठिकाणी निराश पार करतो. डिफेन्सचा थोडासा अभ्यास करतो. 2 मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर आहेत. आता तिने मारला चिडून त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतो. 13 नंबर जर सुपर केल्या गेलेला आहे त्या ठिकाणी बोनस देखील ऑन असेल त्याच्यासाठी एक कौशल्यपणाला लागून स्वतःला सिद्ध करतो बघायचा आहे. त्याचा एक बहुमूल्य गुण त्या ठिकाणी प्रयत्न जोरदार करा गेला. मानब्रेकरचं कौतुक करावं लागेल. चेन टॅकलचा सुरेख नमुना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॅकल सक्सेसफुल झाला. तुरंत गुणांचा आलेख त्या ठिकाणी भारताला पाहायला मिळतोय सोजाई संघाचा. 3 मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर आहेत. आकाश देवरुखकर मैदानावरती आहे परंतु त्या ठिकाणी थोडंसं स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ऑफेन्स मध्ये होताना पाहायला मिळत आहे.
अविष्कार पालकरचा त्याने तो गोल कडकंत्राचा त्या ठिकाणी त्याचा उपयोग त्याच्याकडून केला जातो. त्याला माहिती आहे समोरच्या संघाला गरज आहे, काही गडबड आपण करण्याची गरज नाही आहे. मात्र त्या ठिकाणी 5 नंबर जर्सी परिधान केला मैदानावरती त्या ठिकाणी मैदानाचा पार करतो सुरक्षित आपल्या घराकडे परत आणि त्यानंतर त्या ठिकाणी मात्र आव्हानाला समोरून उभा राहतो. काय कामगिरी होईल बघायच्या समोरून लेफ्ट रेंडर त्या ठिकाणी बोनस ऑन नसणारा बॉलरकडे करण्याचा प्रयत्न सुपर डुपर चिन्मय शिंदे ज्या आशा पल्लवित केल्या गेल्या होत्या त्याच्या आशांवरती कुठेतरी आता मात्र पाणी ओतण्याचं काम चिन्मय शिंदे या मॅचमध्ये करताना पाहायला मिळतंय. पहिल्या हाफमध्ये आक्रमक झाला होता त्या ठिकाणी आविष्कार पालकर तो थोडासा रेडिंग आल्यानंतर सुवर्ण करण्याचं काम करत होता, परंतु डुओ डायरेक्टवरती चिन्मय शिंदेचा खेळ जबरदस्त पाहायला मिळाला. आकाश देवरुकर आपल्या संघाला रिवायवल देणार का बघायचं आहे आणि आपल्या त्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी इकडे बोनस 1+2 3 पॉइंट थर्ड ऑल आउट कन्सिडर केलाय. आता मात्र जुबईचा संघ कमबॅक करणार का बघायचं. भारी भक्त आघाडीवरती सोळजाईचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. प्रसन्न स्मृती सोळजाईचा संघ त्या ठिकाणी प्रसन्न दादांच्या नावावरती खेळतोय. त्यांना या ठिकाणी या मैदानावरती यश मिळेल का बघायचं आणि गतविजेते कमबॅक करतील का बघायचं. मागील 2 नंबरचे अजय बंधारी चषक आपल्या नावावरती मिळवलाय दुगाई कोचिंग संघानं आणि तो सलग 3ऱ्या वर्षी मिळवण्याचा अडथळा समोर होताना पाहायला मिळतो. अविष्कार पालकर कंपनीचा संघ म्हणजे सोळजाई संघ एक उत्सुक जाधव आपल्या संघाला कमबॅक करून देईल का. अशा गुणांच्या आघाडीवरती खेळताना पाहायला मिळतोय तो सोळजाईचा संघ. अविष्कार पालकर संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ करत त्या ठिकाणी हे बक्षीस त्या ठिकाणी प्रायोजित केलंय. आणि जो सोळजाईचा संघ त्या ठिकाणी प्रसन्नजी सारदा यांच्या स्मृती प्रत्यर्थ या मैदानावरती खेळतोय आणि ते बक्षीस त्या ठिकाणी असेल अविष्कार पालकर याच्यासाठी असेल तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या बक्षिसाचे प्रायोजक असतील त्या ठिकाणी महेशजी गुराव आशिष कुसाळकर यांच्याकडून चिन्मय शिंदेला आता मात्र निर्बंध केला गेला आहे. चिन्मय शिंदेला निर्बंध केला गेला आहे. या मॅचचं चित्र बदलणार का बघायचं आता मात्र मांजरेकर बाहेर सिटिंग बॉक्समध्ये चिन्मय शिंदे सिटिंग बॉक्समध्ये कौस्तुभ साधव आता मात्र आपल्या संघाला त्या ठिकाणी कमबॅक करून देणार का बघायचं. त्याची खबर समोरून आहे. कौस्तुभ जाधव आता मात्र इथे आता वर थोडंसं आक्रमक होताना पाहायला मिळतोय. डिफेन्सला बीट करण्याचं काम या रेडीवर करेल का बघायचं. पूर्णपणे धावती रेडीमध्ये पाहायला मिळतोय. तत्परता खोलवर करेल करण्याचा प्रयत्न आणि त्यांचं बॅट सुरक्षित परतला. अविष्कार पालकर रेडिंग मार्गवरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. काय कामगिरी होईल बघायचं मैदानावरती. 03 नंबर जर्सी परिधान केला रेडर मैदानावरती अविष्कार पालकर संघाचा सरसेनापती मैदानावरती आता मात्र पहिल्या हातमध्ये गाडताना पाहायला मिळाला. त्याला माहिती आहे समोरच्या संघाला आता मात्र गरज आहे. काय कामगिरी मैदानावरती होणार बघायचं आहे. अविष्कार पालकरसाठी या ठिकाणी पारितोषिक आलंय. रोख रक्कम 2100 रुपयाचं पारितोषिक असेल आणि त्याचे प्रायोजक असेल त्या ठिकाणी महेश गुरव आणि आशिष जी कुसाळकर यांच्याकडून हे पारितोषिक त्याला देण्यात येईल. आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अक्षयजी भेटले त्या ठिकाणी फुलपुरातून करताना पाहायला मिळतं परंतु त्या ठिकाणी त्याला यश मिळत नाही आहे. आता मात्र अविष्कार पालकर मार करतोय त्या ठिकाणी. अविष्कार पालकरवरती त्या ठिकाणी अंकुश ठेवावा लागेल. येथील खेळ आपण या ठिकाणी सिंहनगरीमध्ये उपस्थित आहात. आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. येथील खेळ
आपले सर्वांनी पाहून आचरेकर उपस्थित आहेत. या मंडळाकडून त्यांच्या ठिकाणी स्वागत होतं. अध्यक्ष पंकजी लास्ट 5 मिनिट 16-36 जुगाई कोसून 22 थर्ड असेल कौस्तुभ जाधव रेडी मार्क करते त्या ठिकाणी त्या ठिकाणी या रेडीवरती सिद्ध करण्यासाठी दाखवतो बघायचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी फुलवर तरी करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. कौस्तुभ जाधव फुलवर तरी करण्याचा प्रयत्न बाहेर शूटिंग स्टॉपमध्ये पाठवला गेला. प्रयत्न बरोबर झाला परंतु सहजाईच्या संघ त्या ठिकाणी आता मात्र असेल रणजित खरोखर पाहायला मिळतोय. या मेगा फायनल मध्ये आता मात्र वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. प्रसन्न स्मृती सहजाईचा संघ अभिषेक पालकर आणि कंपनी. त्या ठिकाणी सूरज जाधव वेगळ्या पंचांचा डिसिजन रेड सेट सिंगल पॉइंट सहजाई विचार मंथनासाठी खेळ थांबवला जातात. विचार मंथनानंतर खेळायला पाहिजे. लास्ट 4 मिनिट्स मेगा फायनल 4 मिनिट्स खेळवरकडे घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बोनस पॉइंट जुगाई कोसो दरम्यान अभिषेक पालकर आता मात्र रेडी मार्क करते. प्रेक्षकांनी त्या ठिकाणी आता मात्र मैदान सोडायला सुरुवात केली परंतु त्या ठिकाणी मॅच कधी होऊ शकतो त्याला कौस्तुभ जाधव मैदानाच्या बाहेर आहे. हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या बाहेर आहे ही संधी त्या ठिकाणी साधली सहजाई संघानं अभिषेक पालकरच्या ठिकाणी मात्र पूर्णपणे गोल गतीत करण्याचं काम करताना पाहायला मिळतोय. सुरक्षित आला त्याला उत्तर देण्यासाठी 5 नंबर त्या ठिकाणी सुपर रेड. प्रेक्षकांना मैदान सोडू नका. मेगा फायनल जुगाई कोसून अक्षयजी घेतली सुरक्षित करत मॅच मध्ये पत्ता खोला अर्थ बघायचं. टाइम आउट ओव्हर झाले. सहजाई संघ का संपला. मॅच अजून त्या ठिकाणी रंगतदार अवस्थेला खोलवर तरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. अभिषेक पालकर रेडी मार्क करतोय. रेड असेल अभिषेक पालकरला जेरबंद केला पाहिजे का बघायचं आहे. एलवर चढाई करण्याचा प्रयत्न त्याचा होतोय. त्या ठिकाणी डिफेन्स संयमाने खेळताना पाहायला मिळतोय. आणि त्या दरम्यान